थँक्यू 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 अभिनंदन तुमचं. थँक्यू तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? सर, याचसाठी तर आम्ही फॉर्म भरून घेतो ना. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, हा सगळा प्लॅन ध्रुव सर आणि राधा मॅमनी केला होता. सरप्राईज. चला. या ना, या. थँक्यू गाईज. आज आपल्या सोबत आहेत श्रीधर आणि राधा. खरं तर आपल्या आथश्रीत ते राहायला येऊन जेमतेम 6 महिने झाले. आजच्या खास प्रसंगासाठी मी त्यांच्यावर एक कविता लिहिली आहे. आता ह्या आनंदाच्या क्षणी कशाला यांची कविता? नाही वा वा, छान छान. नऊवारीला शोभतो नाजूकसा पदर, छान नऊवारीला असतो नाजूकसा पदर, तसा आपल्या राधाला श्रीधर. ना सोडणार साथ ना करणार संसार राधा, ना सोडणार साथ न करणार संसार राधा. श्रीधरच्या सोबतीला आहे आमची लाडकी राधा. आता ते दोघं मिळून ओलांडणार एक नवा उमरा. आला उमरा यांचा. आता ते दोघं मिळून ओलांडणार एक नवा उमरा. एकमेकांना साथ देणार एकदम एक नंबरा. शब्द सुटले एकदाचे. राधा, आता तुझं मनोगत ऐकूया. मी बोलायचंय? मी बोलू? म्हणजे काय? चल. बापरे. आज आमच्या लग्नाला 37 वर्ष झाली. एखादी स्त्री ना तिच्या माहेरपेक्षा तिच्या सासरी जास्त राहते आणि म्हणूनच ते सासर तिचं घर होऊन जातं. आजवर श्रीधरनी मला खूप काही दिलं, पण आता वेळ आलीये मी त्यांना काहीतरी द्यायची. आम्हाला जेव्हा ध्रुव झाला तेव्हा मला जितका आनंद झाला होता ना, तितकाच आनंद आज मला श्रीधरने एक गोष्ट सांगताना होतोय. कुठल्याही स्त्रीसाठी आई होणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. कुठल्याही पालकांना आई वडील होताना जितका आनंद होतो तितकाच आनंद त्यांना होतो जेव्हा ते आजी आजोबा होतात. थांबा जरा, माझं होऊ दे. हा, तर श्रीधर, तुम्ही आणि आपण सगळेच आता आजी आजोबा होणार आहोत. म्हणजे ही आपली लाडकी सविता आई होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. सविताला आई वडील नाहीयेत, त्यामुळे तिने ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा येऊन मला सांगितली. सविता, माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तू ही गोष्ट मला सांगून ना सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंस आणि मी तिला मुलगी मानलंय. त्यामुळे मी असं ठरवलंय की तिचं सगळं बाळणपण माहेरपण हे मी करणार आहे. आणि अर्थातच या निर्णयात हे सुद्धा माझ्या बरोबर आहेत, त्याने सुद्धा हे स्वीकारलंय असं मी ठरवलेलं आहे. सविता, खूप 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 अभिनंदन.
बेजहां मेरी जान. ओके. आणि पोट आत घेऊन बसा. पोट काय बॅक पुढे बसा. हो ग. हा सॉरी. बोला ऍक्शन. नमस्कार. श्रीधर होण्यासाठी मला फारसं काही करावंच लागलं नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पहिलं वाक्य हे बोललात तुम्ही. पण असो, राधा आणि श्रीधर म्हणून तुम्ही लीना आणि मंगेशवर जे भरभरून प्रेम केलंयत ना, खरंच थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाडीप आणि अथश्री परिवारातर्फे तू अभी तक है हसी